बघा, आज आपण इथे ब्लाऊजवरनं मेजरमेंट कसं घ्यायचं आणि कसा ब्लाऊज कापायचं ते आज शिकणार आहे. इथे काय दिलंय? इथे तुम्हाला पूर्ण उंची दिली. किती आहे? 13.5. ठीक आहे, मग अर्धा इंच खाली सोडलंय आणि इथून इथे आपण 13.5 वर पहिली मार्किंग केली, शोल्डरला अर्धा इंच शिलाई. ठीक आहे, ही एक लाईन दिल्यानंतर आता बघा, आपल्याला सगळ्यात अगोदर कंबर मोजायची. काय मोजायची? कंबर मोजायची. मग आपण इथून इथे अशा पद्धतीने कंबर मोजणार. किती येते? 34. 34चा चौथा भाग किती येईल आपला? तर बघा, 8.5 इंच आपला चौथा भाग येतो. यामध्ये आपण 1 इंच मिळवतो, म्हणजे किती झाले? 9.5. 9.5 वर ही आपण एक मार्किंग केली आणि 1.5 इंच नंतर शिलाई घेतली. आता बघा, ज्यावेळेस तुम्हाला मापाचं नाहीये, ठीक आहे, तुमच्याकडे मापाचं नाही, त्यावेळेस मी काय शिकवतो तुम्हाला? इथून 5.5 इंच घ्यायचं आणि तुम्हाला लाईन द्यायची. परंतु आता माझ्याकडे मापाचं आहे, मग आपण अगोदर काय करूया? 5.5 वरती मार्किंग करून घेऊया आणि हे 5.5 आपलं इथे पण आपण घेऊया. आता आपल्याला हे एक चेक करायचं की जे माझ्याकडे मेजरमेंट आलंय तर त्याचा हा गॅप बरोबर आहे का? लक्षात घ्या, आपल्याला काय चेक करायचंय? इकडे अर्धा इंच कमरेला शिलाई जाणार आहे, मग अर्धा इंच मार्किंग केली आणि इथे आपले अशी मार्किंग केली, म्हणजे ही दिशा. तर याच्यावरती आपल्याला अर्धा इंच पाहिजे, म्हणजे हे माप माझं बरोबर येते. ज्यावेळेस तुमचं क्लायंट तुमच्याकडे आलं आणि क्लायंटनं तुमच्या मापाला माप जरी लावून बघितलं तरी त्याला मापाला माप व्यवस्थितच भरलं पाहिजे. तिने जर हे मोजलं तर एवढंच भरलं पाहिजे, इथून बाही एवढी मोजली तर एवढीच भरली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला इथे कट टू कट मोजायचंय. ठीक आहे, बाकी तर तुम्ही समजा असं जरी मेजरमेंट टाकलं तर काही फरक नाही पडत, व्यवस्थित पैकीच येणार आहे. आता बघा, इथे आपल्याला याला मोजायचंय. याला आपण छाती म्हणतो. काय म्हणतो? छाती, म्हणजे चेस्टचं मेजरमेंट. आपण कमरेचं तर टाकलं. किती इंचावर आहे बघा? तर हे 10.25 इंचावर आहे. किती? 10.25. परंतु 10.25 वरती आपलं हे पूर्ण मेजरमेंट आहे का चेक करायचं. इथे आलं, इथे पकडलं, असं पकडल्यानंतर ह्या पाठीमागच्या गळ्याकडे गेलो, याला मी असं पकडलं. आणि आता ज्या पद्धतीने आपण गळा घालतो त्या पद्धतीने आपल्याला इथे ठेवायचे, त्याच पद्धतीने ठेवायचे. जशा पद्धतीने आपण घातल्यावर ब्लाऊज बसेल त्या पद्धतीने. ठीक आहे, असं ठेवला. इथे जो गॅप बनेल तो गॅप आपल्याला असं मोजायचा. इथे यायचे, इथे येऊन परत आपल्याला ह्या मुंड्यामध्ये यायचे. कुठे यायचे? मुंड्यामध्ये, इथे. आणि इथून तुम्हाला पुढे ही शिलाई मोजायची. किती येते बघा? 42 इंच. 42 म्हणजे किती? 10.5. कितीची घडी येते? 10.5. आता याच्यामध्ये प्लस काही होणार नाही, लक्षात ठेवा. आपण अंगावरती घेतलं त्यावेळेस काय केलं होतं? चौथा अधिक 1 इंच केलं होतं, बरोबर आहे? चौथा अधिक 1 केलता छातीमध्ये. परंतु आता इथे आपण काय करतोय? इथे आपल्याला काहीही प्लस करायचं नाही. 42 आहे तर 42चा सरळ चौथा भाग टाकायचा, 10.5 इंच. किती टाकायचा? 10.5 टाकायचा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. ही लाईन तुम्ही अशा पद्धतीने द्यायचा आणि इथून बाहीचा आकार द्यायचा. बरोबर आहे? आता हा राऊंड मुंडा, बोला ना. ऐका, बघा, हा ब्लाऊज घेतला तर बिलकुल वाढवायचं नाहीये, पण कमरेमध्ये मात्र वाढवायचं, कारण की इथे टच मारणार तुम्ही. कमरेमध्ये मात्र वाढवायचं, चेस्टमध्ये बिलकुल काहीही वाढवायचं नाही ब्लाऊज असेल तर. परंतु अंगावरती जर घेतलं तर मग मात्र तुम्हाला इथे वाढवायचंय. एवढंच फक्त डिफरंट लक्षात ठेवायचा. आता याचा राऊंड मुंडा आहे किती हे चेक करूया आपण. असं मोजावं लागेल बघा, 8.25 इंच येतोय. किती येतोय? 8.25. ठीक आहे, तर हा 8.25 इंच आहे का? एवढं म्हणजे आपलं काय झालं? हे म्हणजे आपली झाली शिलाई माया. ठीक आहे, आणि इथून आपल्याला याला मोजायचे 8.25 इंच येते. तर इथे 8.25 इंच येतोय, 1 पॉईंट जास्त होतोय. आता आपल्याला जर टेपना चुकीचं होत असेल तर आपण काय करायचं? याला असे व्यवस्थितपैकी पकडायचे, याला इथे घ्यायचे आणि इथं अर्धा इंच सोडल्यानंतर याला मोजत जायचं. आपला राऊंडा येतोय, म्हणजे ब्लाऊज वरती करेक्ट येतोय. आपल्याला याला घ्यायचंय आणि कटिंग करायचं.
समजली तुम्हाला बॅक साईड कशी कट झाली? कुणाला काही प्रॉब्लेम आहे? कशा पद्धतीने झालं ते? ओके, चालेल. तर आता आपण इथे काय करूया, आपण आता फ्रंट घेऊया. आता फ्रंट घ्यायचा कसा, तर याला अशा पद्धतीने पलटी मारायची. ठीक आहे, आणि याला याच्यावरती ठेवायचं. काय करायचं आपल्याला? याच्यावरती ठेवायचं. याच्यावरती ठेवल्यानंतर आहे तशी आपण मार्किंग करून घेऊया. इकडे कमी जास्त असतं म्हणून आपण थोडं पुढे ठेवलंय आणि याला आहे तशी इथे मार्किंग करतो. इथे गळ्याची रुंदी आहे, तर गळ्याची रुंदी आपल्याला अगोदरच मार्किंग करावं लागेल. बघा इथे तुम्हाला रेडी शोल्डर दिलाय. काय दिलाय? रेडी शोल्डर. ठीक आहे, याला बाजूला घेऊया. आता इथे काय आहे, तर बघा इथे आपल्याला योग पट्टी घ्यायची. काय घ्यायची आपल्याला? योग पट्टी. मग योग पट्टी आपण किती इंचाची घेतो? 1.5 इंचाची. मग इथे एक 1.5 इंचाची अशी रेषा दिली आपण. किती इंचाची? 1.5. बरोबर. इथून इथे आता आपल्याकडे डॉट उंची रिअल मध्ये आहे. ज्यावेळेस नाही त्यावेळेस आपण छातीचा 1/4 इंच घेतो, पण ज्यावेळेस आपल्याकडे आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं, इथे डॉट उंची मोजायची. आता डॉट उंची मोजणार कशी, ते बघा हा इथे डॉट, यालाच डॉट म्हणतो आपण, बरोबर आहे, याला. आणि इथून आपल्याला पूर्णपणे याला इथपर्यंत मोजायचं. किती येते? 10.5. मग हे 10.5 आपल्याला सरळ इथे टाकायचं. अर्धा इंच शिलाई आणि हे 10.5. आता बघा तुम्हाला नियम क्रमांक 7व्या मध्ये लिहिलेला आहे किंवा टीप मध्ये लिहिलेला आहे. टीप पुढे लिहिलेलं आहे टीप. टीप म्हणजे कुठे, तर बघा इथे नियम क्रमांक 5वा, नियम क्रमांक 6वा, 6व्या नंतर इथे नियम क्रमांक 7वा. ठीक आहे, आणि इथे टीप दिलेली आहे. ठीक आहे, आणि इथे दिलेलं आहे किती नंबर? 7वा नंतर 8वा. ठीक आहे, 8व्या नंतर 9वा, 9व्या नंतर मग याच्या खाली एक टीप आलेली. टीप काढली 9व्या नंतर. डॉट लांबी ही 3.5 इंचापेक्षा जास्त ठेवू नाही. 3.5 इंचापेक्षा जास्त नाही पाहिजे आपल्याला, व कमीत कमी 2.25 ते 2.5 इंच राहणे गरजेचे. किती? 2.25 ते 2.5 इंच. मग आपला हा टक्स याच्या खाली 2.25 ते 2.5 इंच येतो का? तर नाही येत. 2 इंच येऊ राहिला, 2 इंच येतो. मग त्याच्या अगोदर तर आपल्याला इथे छातीचा 12वा भागात 1 इंच घ्यावा लागेल. बरोबर आहे. 3.25 4.25 वरती आपण इथे मार्किंग करून घेऊया. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इकडे 1.5 इंच आपण इकडे टक्स घेतला. 38च्या पुढे जातोय आपण. आता इथून टक्स किती पाहिजे, समजा 2.5 इंचाचा. बघा मी इथे 2.5 वर मार्किंग केली आणि इथे 2.5 वर मार्किंग केली. याच्यावरती माझा 1 इंच हा योगपट्टीचा सेप आहे आणि याला घेऊन आपल्याला व्यवस्थित पैकी असा सेप द्यायचा. समजतंय का? आता हा सेप का आला बरं? हा सेप का आला? कारण की याची डॉट उंची ही जास्त खाली आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? बॉडी लेवल ही खाली आहे. बरोबर आहे, म्हणून हा सेप आला. आता रेग्युलर आपण दररोज जे शिकलो, दररोज मध्ये आपण काय शिकलो, की बाबा हा टक्स आपण सरळ इथे आणून मिळून दिला बारीक लोकांसाठी. परंतु हेवी चेस्ट आली आणि हेवी चेस्ट आल्यावर डॉट उंची ही खाली येणार आहे. मग खाली आल्यानंतर आपला नियम काय सांगतो, तर आपल्याला टक्स हा कमीत कमी 2.5 इंच पाहिजे. कमीत कमी किती पाहिजे? 2.5 इंच. म्हणून आपण याला इथून इथे 2.5 इंच मोजलं, इथून इथे 2.5 इंच मोजलं आणि याला व्यवस्थित पैकी असा गोल सेप दिला. समजलं का? काही कन्फ्युजन आहे किती? तसं तुम्हाला ही रेकॉर्डिंग भेटणारच आहे, परंतु तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही आत्ताही सॉल्व्ह करू शकता. समजतंय ना? समजत असेल तर थंब दाखवायचा, नसेल समजत तर तुम्ही बोलू शकता. बोला. ही कमीत कमी 2.5 असते. म्हणजे कधी 3 असू शकते, कधी 3.5 असू शकते. हे कधी ज्यावेळेस तुमची डॉट उंची वर येते, म्हणजे अशी इथं आली तर इथे आपोआप डॉट लांबा उरतो तुमचा. बरोबर आहे, म्हणजे डॉट हा कमीत कमी 2.5 लागेल. मग मध्ये 3 आला तरी चालेल, 3.25 आला तरी चालेल, 3.5 आला तरी चालेल, पण 4 आला तर नाही चालणार. मग 4 कधी येणार? ज्याची डॉट उंची कमी आहे आणि ब्लाउजची उंची जास्त आहे.
मग अशा वेळेस आपल्याला योगपट्टी वाढावं लागते आणि हिची टचची साईज कमी करावं लागते. तर ते आपण पुढच्या भागामध्ये शिकूच. ठीक आहे, ते आपण पुढच्या भागामध्ये शिकूच. पहिलं हे शिकू आपण, कारण एक एक शिकलं तर आपल्या लक्षात येईल. एकदाच आपण तिन्ही मिक्स केले तर मग तुम्हाला समजायला थोडा प्रॉब्लेम येईल. त्यामुळे लक्षात ठेवायचं, आपल्याला आता इथून इथे रेग्युलर प्रमाणे इथे आपल्याला 1.5 घ्यायचंय, इथे 1.5 घ्यायचंय आणि इकडे क्रॉसमध्ये 2 इंच घ्यायचे आणि हा टक्स आपला इकडे असा क्रॉस येतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय शिकवलंय की हे 1.5 घेतलंय तुम्ही, तर याच्यावरती दुसरं 1.5 घ्यायचं म्हणजे 3 इंच आणि इथून ही स्केल अशा पद्धतीने ठेवायची आणि हा टक्स असा मिळवायचा. हा 5 इंचाचा टक्स येईल. त्याचसोबत हा पण इथे एक टक्स येईल. ठीक आहे, त्याचसोबत हा टक्स इथे येईल. आता गळा आपल्याला किती घ्यायचा आहे, तर आपल्या चॉईस प्रमाणे आपण गळा घेऊ शकतो. इथे जर मी याला असं ठेवला, ठीक आहे, असं ठेवून मी जर याला इथे असं मोजतोय, तर मला माझा गळा किती आहे हे चेक करायचंय. 6 इंच आहे. ठीक आहे, मग मी इथून इथे एवढं सोडलंय आणि इथून इथे 6 इंचावर माझा गळा घेऊन टाका. गळा मला गोल पाहिजे म्हणून मी याला गोल व्यवस्थितपैकी करून घेतोय. ठीक आहे, ही रेषा माझी इथे आली सरळ. आता समोरचा सेप तुम्हाला काय शिकवलं, वरच्या लाईनवरती ही जी लाईन आली इथे घ्या 1.5 इंच आणि इथून याला अशा पद्धतीने आतून सेप द्या. समजलंय का? कटिंग संपते आजची, म्हणजे एवढंच आहे. कुणाची काही डाऊट्स आहे ते द्या आता, विचारा, बोला ना. त्याचा कासपट्टी आणि बटनपट्टीच्या मध्ये तो गॅप असतो ना, कधी कधी मार्क केताना तो थोडा मध्ये गॅप असतो, मग ते कसं मेजर घ्यायचं? कशामध्ये म्हणतात, बटनपट्टीचा हा वाला? हा, हा, त्याच्यामध्ये बघा ना, मेजर घेताना थोडासा गॅप असतो कधी कधी. गॅप हे असं म्हणताय का तुम्ही याच्यामध्ये? असं म्हणताय? हा, म्हणजे मग तो काय असतो, तो ब्लाउजच चुकीचा बनवलेला असतो म्हणून याच्यामध्ये असा गॅप येतो असा. हा, तर माप तुम्हाला मी आता काय शिकवलं की चेस्ट मी तुम्हाला अशी पूर्ण गोलमध्ये मोजून दाखवली त्यासाठी. बरोबर आहे. नाही, तुम्ही वन साइड घेऊ शकत नाही याला, म्हणजे एक चेस्ट घेऊ शकत नाही याला, तुम्हाला पूर्ण गोलमध्येच मेजरमेंट मोजणं. आणि इकडे पण मी नाही, वन साइड नाही घेऊ शकत. याला सुद्धा मी कमरेला पण पूर्ण गोलमध्येच मोजलं. मी मोजलं का, मी फक्त मोजून दाखवलं तुम्हाला की हे किती आलं. मी फक्त हे असं मोजून दाखवलं तुम्हाला की हे किती आलं. बघा, मी म्हटलं तुम्हाला हे 10.15 10.5 इंच आहेत. बरोबर आहे. 10.5 ना 10 चोक किती होतात? ठीक आहे, 42. 10 चोक 40 आणि 10.5 आणि 42. बरोबर आहे. मग आता हे 42 आपलं आलंय पूर्णपणे मोजल्यामुळे, तर ब्लाऊज बरोबर आहे. परंतु एक साईड, हा, कधी कधी काय होतं, एका साईडला 10 भरतं तर दुसऱ्या साईडला 10.5 भरतं. ठीक आहे, तर पाठीमागचा भाग मोठा असतो. मग अशा वेळेस काय असतं की हे लोक पेपर कटिंगवर कटिंग करतात. मग त्याला ऍडजस्ट करतात, काय करतात, ऍडजस्ट करतात आणि ऍडजस्ट करता करता ते ब्लाऊज बिघडतं. आणि एखाद्या वेळेस असं होतं की खूप खराब ब्लाऊज जे आहे ते एका कस्टमरला बसून जातं. परंतु ते ब्लाऊज तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला खूप प्रॉब्लेम देतं. ते तुम्ही त्याच्या पद्धतीने बनवायला जाता आणि ते ब्लाऊज खराब होऊन जातं. आलं की लक्षात? त्याच्यासाठी तुम्हाला ही मेथड माहिती असणं गरजेची आहे की मला मेजरमेंट पूर्ण काढायचं कसं परफेक्ट. जे मी तुम्हाला दाखवलं, मी तुम्हाला असंही करून दाखवलं असतं. बघा, हे घ्या 10 आणि टाका इथं 10.5. मी तुम्हाला असं दाखवलं असतं डायरेक्ट, परंतु मी तुम्हाला असं दाखवलं नाही कारण की ही चुकीची मेथड आहे. कधी कधी बॅग मोठी असू शकते, फ्रंट छोटे असू शकतं. कधी कधी फ्रंट मोठे असू शकतं, बॅग छोटी असू शकते. मग अशा वेळेस तुम्हाला पूर्ण गोलमध्येच छाती मोजावं लागेल आणि पूर्ण गोलमध्येच कंबर मोजावं लागेल आणि तरच मेजरमेंट टाकावं लागेल. ठीक आहे, समजलं तुम्हाला सर्वांना? आणि याला व्यवस्थित बोला ना. ओके, तर अशा पद्धतीने घेऊन आपल्याला इथे कापून घ्यायचं याला.
आणखीन कोणाचा काही डाऊट्स आहे का याच्यामध्ये? बघा, गोंधळ होत असेल तरीही सांगू शकता तुम्ही की सर हे अशा पद्धतीने घेतलं तर मला नाही समजलं, तरीही सांगू शकता. असं नाहीये, तुम्हाला किती क्लॅरिटी पाहिजे तेवढी क्लॅरिटी दिल्या जाईल. असं नाही की समजा मी माझा अजून एक प्रश्न आहे. बोला बोला, असू द्या ना, प्रश्न किती असू द्या, काही अडचण नाही, बोला. सर मी काय म्हणते म्हणजे 1 इंचचा डॉट गेला ना, 1.5 इंच 1.5 इंच होतं, मग 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवायचं. काही गरज नाही ना. आता बघा, मला माझी कंबर ऐका, माझी कंबर किती आहे? 34 इंच, बरोबर आहे. 34 इंचाची कंबर होती, बरोबर आहे. 34. आता बघा, इथे 5 इंच माझं शिलाईला जाईल. इथून हे किती आहे माझं? 3.5 इंच, बरोबर आहे. हा टक्स माझा जाईल. मग हे 3.5 इंच मी इथे ठेवलं आणि इथून मला कमरेला किती लागतं? 34, 8.5 एवढं एक्स्ट्रा आहे माझ्याकडे पुढे, बरोबर आहे. म्हणजे याच्यात कमी पडणार नाही. का कमी नाही पडणार? का कमी नाही पडणार? की मी जी बॅक साईड घेतलीये, ह्या बॅक साईडला मी असं ठेवलंय, असं ठेवून मी याला सरळ घेतलं. आलं का लक्षात? जरी मी टक्स वाढवला तरी माझ्या याच्यात कमी पडणार नाही. परंतु मी अॅक्युरेट असंच जर घेतलं असतं, असंच, आणि मग मी जर 1.5 इंचाचा टक्स वाढवला असता तर माझा 1/2 इंच कंबर कमी पडली असती. काय झाली असती? 1/2 इंच कंबर कमी पडली असते. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, जर टक्स तुम्हाला कमी जास्त करायचं जरी ठरलं तर तुम्ही याच्यामुळे करू शकता. परंतु तुम्ही परफेक्टच घेतलं नाही, असं जाणवलं तुम्हाला की नाही याच्यासाठी पोक मोठा काढायचा थोडासा, तर मग मात्र तुमची इथे शिलाई माया कमी पडणार. समजलं? तर अशा पद्धतीने तुम्हाला याला करायचं. बघा, याला ठेवल्यानंतर ही तुमची योगपट्टी आहे. काय आहे? योगपट्टी. अशा पद्धतीने, ठीक आहे. याला काय म्हणू आपण? आता इथे योगपट्टी काढायची. योगपट्टी काढणार कशी? तर हे 1/2 इंच जाणार इथे दाबल्यामध्ये. काय जाणार आहे? 1/2 इंच असेल, टक्स मारणार तुम्ही, ठीक आहे. ह्या टक्स मारल्यानंतर इथे हा भाग कसा येईल? अशा पद्धतीने. मग आपल्याला इथे काय करायचंय? इथे आपल्याला असं सोडायचं. किती इंचाची योगपट्टी आली? इथे आपली 2.25 इंचाची योगपट्टी येईल. किती येईल? 2.25 इंचाची. किती येईल आपली? 2.25 इंचाची योगपट्टी येईल. 2.25 इथे येईल आणि 2.25 इथे घेणार आपण. जेवढे इथे आहे त्याच्यापेक्षा 1 इंच इथे एक्स्ट्रा. सरळ सोपं. इकडे मोजलं की इकडे मोजायचंच नाही, 1 इंच एक्स्ट्रा घेऊन टाकायचं. आणि आता आपण इथे ती योगपट्टी सुद्धा तुम्हाला काढून दाखवतो, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. तुला घेतलंय? अगोदर बाहीच काढून घेऊ आपण, कारण की काय मग बघा, शक्यतो बाही तुम्हाला ही अशी उभ्यामध्येच काढायची असते. उभ्यामध्ये यासाठी काढायची असते कारण की लाईनी, नाही तर कधी कधी बाही फिरून जाते. काय होते? फिरून जाते. आपण याला इथे ठेवलाय. आता 1/2 इंच म्हणजे आपलं खालची शिलाई झाली. आपल्याला बाही उंची आपण घेतली इथे 10.5 इंचाची. आपण इथे बाही उंची 10.5 इंचावरती घेणार, कारण की आपली इथे बाही लांब आहे. काय? लांब आहे. याला घेतलं इथे. इथून आपण मुंडा खोली ही 3.5 इंचावरती टाकली. कितीवर टाकली? 3.5. आणि 3.5 इंच टाकल्यानंतर आता तुम्हाला काय बघायचं हे मला तुम्हाला याच्यात दाखवायचं. बघा, ब्लाऊज कापत्या वेळेस जर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कापला तर अगदीच तो परफेक्ट बसणार आहे. सव्वा 8 आहे आपला, आहे नाही? मग आता इथे 8.25 आहे, तर याच्यापेक्षा 1/2 इंच कमी घ्यायचंय. 1.25 इंच कमी घ्या. इकडे पुढे एवढा जॉईंट येणार आहे. किंवा तुम्ही याला हाफ करून, बघा, याला अर्ध करून तुम्ही फक्त एकाच साईडला जॉईंट देऊ शकता. दीड इंच शिलाई. इथून तुम्हाला हा सेप अशा पद्धतीने, हे बघा, असा करून असा इकडे जातो, असं, ठीक आहे. इथे दंडगेर किती आहे? तर 10.5 इंचाचा दंडगेर आहे. इथे 1.5 इंच शिलाई. आणि इथून आपल्याला याला कापून घ्यायचं. आता बघा, याला चेक करायचंय हे बरोबर याच मापात आहे का. ते बघा, ही फिटिंग इथून आला असं पकडला,
एवढं शिलाईमध्ये जाणार आहे वरचं. मग आता तुम्ही बाही लावताना जर तुमची बाही वाढते तर याचा अर्थ तुम्ही चुकताय, बाही वढताय. काय करताय? बाही वढताय, हे लक्षात ठेवायचं. आणि इथे घेऊन बोला ना. ते तुम्ही दाखवणार होतात ना ते हा, सेफ सेफ सेफ. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा किती जणांचं असं होतंय की तुम्ही अॅक्युरेट मेजरमेंट प्रमाणे जॉईंट काढता आणि तरी सुद्धा तो जॉईंट कमी पडतो. किती जणांचं होतंय असं? तुम्ही असं ठेवून जॉईंट काढता, बघा दाखवतो तुम्ही उदाहरण दाखवतो. ठीक आहे. तुम्ही याला असं ठेवता, बरोबर आहे, असं ठेवता आणि असं ठेवून तुम्ही जॉईंट कापून घेता. आणि कापल्यानंतर तुम्ही लावल्यानंतर परत तुमचं काय होतंय, अर्धा इंच किंवा पाव इंच तुमची स्लीव्ह कमी पडून जाते. असं किती जणांचं होतं? कुठलाही जॉईंट, हाच नाही कुठल्याही पद्धतीनं तुमचा होतो. आणखीन कोणाचा होतो? हा, नाही, आपण जॉईंट जाऊ दे त्याचं नाही, आपण फक्त हे विचार करतो की आपला जॉईंट का कमी पडतो, कुठलाही असो, म्हणजे योगपट्टीला लावलेला असो किंवा कुठेही आपण एक्स्ट्रा जो जॉईंट देतो आपण काढतो मापानी आणि बनत नाही मापानी. असं किती जणांचं होतं? जवळपास मला तरी वाटतं सगळ्यांचंच होतं. याच्या मागचं कारण काय आहे? याच्या मागचं कारण काय आहे तर तुम्ही फक्त याला अर्धा इंच असं ठेवलंय. काय ठेवलं? अर्धा इंच असं. तर याला अर्धा इंच असं नाही, हे अर्धा इंच तुम्हाला असं दाबावं लागेल, असं. ठीक आहे. आणि मग याच्यावरती तुम्हाला अर्धा इंच चढवावं लागेल त्याला. त्यावेळेस काय होईल, इथे तुम्ही अशी शिलाई मारसाल, म्हणजे जेवढं तुम्ही आतमध्ये घेतलं आणि मग नंतर बरोबर ते असं होऊन ते तुमच्या मापामध्ये तयार होईल. पण तुम्ही लोक काय करता, याला अर्धा इंच तर ठेवता पण याच्यावर असं ठेवता, फक्त यालाच अर्ध मोजता. खालच्याला कोण अर्धा इंच मोजेल? खालचा सुद्धा तुम्हाला अर्धा इंच मोजावा लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला याला असा फोल्ड द्यायचा आहे. फोल्ड देऊन नंतर मग याच्यावरती अर्धा इंच चढवायचे. लक्षात आलं सगळ्यांचं? असं करत होता का तुम्ही आतापर्यंत? नाही. तर हे तुमचं म्हणजे कमी होण्याचं कारण हे आहे. स्लीव्ह म्हणजे कुठलाही जॉईंट असो, हाच नाही, तुम्ही नेफ्याला जॉईंट देत असाल किंवा तुम्ही कुठल्या एक्स्ट्रा कपड्याला जॉईंट देत असाल तर तुमचा हा प्रॉब्लेम हा नेहमी येतो. तुम्ही आता एवढ्या दिवसापासून काम करायला आणि तुम्हाला आणखीन एवढंच समजलं नाही की हे का होतंय असं. तुम्ही खूप विचार केला याच्यावरती, असं नाही की नाही विचार केला म्हणून. अरे का होतं तुम्ही खूप विचार केला आणि फायनली सोडून दिला, जाऊ द्या असंच होतं असं. तर याच्या मागचं कारण काय असतं की तुम्ही त्या खोलीपर्यंत गेलाच नाही, म्हणजे तिथपर्यंत तुम्ही पोहोचलाच नाही, तुम्हाला तिथपर्यंत शिकवल्याच नाही गेलं. आता आपण ऑनलाईन मध्ये असून आपण एवढ्या डीप मध्ये जातोय, एवढ्या डीप मध्ये शिकवतोय, कारण याचं कारण काय? कारण की आपल्याला मेथड माहितीये कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. बघा आता हा सेफ झाला. आता मी बरोबर याला असं अर्धा इंच जर दाबलं, ठीक आहे, ते माझं असं होईल. परंतु हेच जर मी अर्धा इंच असं जर ठेवलं समजा असं, तर माझं अर्धा इंच पुढे वाढायला आता होता. कारण का? तर आपण फक्त अर्धा इंच ठेवलं, इथे याचं पण अर्धा इंच पकडावं लागेल. हे ज्याला आपल्याला जॉईंट द्यायचं आहे बघा, याला आपल्याला जॉईंट द्यायचा, हा पण अर्धा इंच पकडावा लागेल आणि हा पण अर्धा इंच. मग हे दोन्ही अर्धा एकमेकावर असं ठेवल्या जातात आणि मग इथं जॉईंट होतो तो आणि मग तो असा बनतो. त्याच्यानंतर मग हा आपला सेप करेक्ट येतो असं. लक्षात आलं?